नमस्कार सर्वांना, गुड इव्हिनिंग. हा व्हिडिओ आहे काल सायंकाळचा 6:30 नंतरचा. तर आता कसं आहे ना, पावसाळ्याचे दिवस आहेत, त्यामुळे पावसाळ्यात खूप मच्छरचं प्रमाण वाढतं. त्यामुळे मी 2-3 दिवसातून थोडी थोडी बेशी पावडर अंगणात टाकत असते. तर तुमच्याकडे जर लहान मुलं असतील तर थोडीशी तुम्ही काळजी घ्या. अशा प्रकारे मी संपूर्ण अंगणामध्ये थोडी थोडी बेशी टाकून घेतली. त्यामुळे काय होतं, मच्छरचं प्रमाण जरा कमी होतं. मग नंतर लगेच माझे राहिलेले भांडे वगैरे होते, तर ते मला घासायचे होते. भांडे वगैरे घासून घेतले आणि थोडीशी तर अशी कमी तिखट साबुदाण्याची खिचडी मला परतायची होती. तर मी सर्व तयारी करून घेतलेली होती. 2 मिरच्या वगैरे कट करून घेतल्या, बटाटा वगैरे सर्व परतून घेतला होता, शेंगदाण्याचा कूट काढून ठेवला होता. मग लगेच मी तूप टाकलं, त्याच्यामध्ये मिरच्या तळायला ठेवल्या होत्या आणि लगेच साबुदाणा, बटाटा, शेंगदाण्याचा कूट मी टाकून घेतला होता आणि खिचडी परतत होती. तोपर्यंत तिकडे मी चहा ठेवून घेतला होता माझ्यासाठी. कसं आहे ना, एकदा चहा घेतला का मग काम करायला फ्रेश होतं. तर बघा, मस्त अशी मोकळी मोकळी खिचडी छान परतलेली होती. तर लगेच मग मी राशिकाला खायला दिली आणि त्यानंतर लगेच संध्याकाळचा स्वयंपाक करायचा होता. तर मला भाजी करायची होती, मूग असतात ना त्याची भाजून भाजी करायची होती. तर भाजून मूग शिजायला टाकून मी त्याच्यात मसाला वगैरे टाकून ठेवलेला होता. लगेच मला भाकरी पण करायच्या होत्या. तर बघू शकता किती छान अशी मुगाची भाजी झालेली आहे. त्याला मस्त लसणाची फोडणी दिलेली आहे. व्हिडिओ आवडला तर लाईक सबस्क्राईब करा. भेटू उद्याच्या ब्लॉगमध्ये. बाय सर्वांना.